नमस्कार, सनी फ्रूट्समध्ये तुमचं स्वागत आहे। मी सनी किस्मतराव। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे PVC फ्रूट। त्याचा प्रत्येकाचा तुम्हाला डेमो दाखवणार आहे। आज आपण ह्या एवढ्या फ्रूट्स घेऊन आलो आहे। याच्यामध्ये सर्व काही बेसेस आहेत। C शार्प आहे, A शार्प आहे, A आहे, G शार्प आहे, अशा सर्व बेस फ्रूट आहेत। या तुम्हाला प्रत्येकीचा ट्यूनिंग दाखवतो। G शार्प, G शार्प आणि ही डबल ट्यूनिंग आपण बनवलेली आहे। डबल ट्यूनिंग तुम्ही बघू शकता, राईट हँडेड आहे। ही आणखीन एक G शार्प, राईट हँडेड। हिची अजून फिनिशिंग बाकी आहे, त्याच्यामुळे हे लाईन्स वगैरे दिसत आहेत। प्रत्येक PVC ची फ्रूट बनवताना ही अशाच प्रकारे असते। याच्यावर नाव वगैरे पट्टी ॲज इट इज रॉ मध्ये, पण याच्यानंतर आपली याच्यावर फिनिशिंग येते, फायनल टच येतो, पुन्हा फायनल ट्यूनिंग होते आणि मग हिला विकायला किंवा हिला प्रेझेंटेशनसाठी आपण आणतो। जेव्हा आपली फ्रूट पूर्ण पॉलिश वगैरे होते आणि तिच्यावर कलरची पट्टी चढते, ट्यूनिंग होते, तेव्हा ती अशा प्रकारे असते। तुम्ही बघू शकता। ही सुद्धा राईट हँडेड आहे आणि ही A शार्प आहे। हिची ट्यूनिंग तुमच्या समोर सादर करतो। A शार्प, ही सुद्धा अजून हिला अजून फायनल टच यायचं आहे, हिला फिनिशिंग, हिला अजून पॉलिशिंग व्हायची आहे, त्याच्यामुळे हे अशी लाईन्स वगैरे तुम्हाला दिसते। कारण का या आत्ताच बनवल्या आहेत आणि बनवून तुमच्या समोर सादर करतोय। ही लेफ्ट हँडेड आहे, सांगायचं विसरलो, ही लेफ्ट आहे, बघू शकता तुम्ही।
आणि ही एक बनवली आहे C शार्प। बघू शकता तुम्ही ही किती मोठी आणि कस्टमाइज फ्लूट आहे आणि त्यातही ही सुद्धा डबल ट्यूनिंग फ्लूट आहे। बघू शकता तुम्ही ही डबल ट्यूनिंग फ्लूट आहे। हिचे सर्व होल जेव्हा बंद होतील तेव्हा लोअर गंधार हा शेवटचा स्वर वाजू शकतो। हिची ट्यूनिंग तुमच्या समोर सादर करतो। अशा प्रकारे आपण या PVC फ्लूट बनवल्या आहेत। जर कोणाला पाहिजे असतील, हव्या असतील, त्यांनी माझ्या दिलेल्या नंबरवर संपर्क करावा। धन्यवाद, नमस्कार।